जळगावच्या पाचोरा शहरामध्ये मुसळधार पावसाचा पुन्हा अनेक घरांना फटका बसलेला आहे। आपण आता कृष्णापुरी या परिसरामध्ये आहोत। मध्यरात्री जे आहे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि आपण दृश्यांमध्ये बघत असलेला हा बहिरम नाला आहे। या नाल्याला प्रचंड मोठा पूर आल्यानंतर या पुराचं जे पाणी आहे या ठिकाणच्या परिसरातील घरांमध्ये शिरला आहे। आपण जर बघितलं तर घरांमध्ये अजूनपर्यंत सुद्धा 12 तास उलटूनही घरांमध्ये पाणी असल्याचं पाहायला मिळतं आहे। हे बघा, हे तुम्हाला वाटेल की तलाव आहे की तळ साचलेला आहे, मात्र घरामध्ये जे आहे ह्या घरामध्ये जे नाल्याचं पुराचं पाणी आहे ते शिरलं आणि घरातील जे साहित्य होतं त्याचं पूर्ण होताचं नव्हतं या ठिकाणी चित्र झालेलं आहे। आणि अजूनपर्यंत घरातलं पाणी जे आहे पुराचं हे काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। काय सांगणार आजी, काय नेमकं झालेलं आहे? कच्ची नुकसान झाली, बिड्यार गेलं, धान्य गेलं, सगळं बिड्यार, झावरी, गोदड्या, पलंग, गादी सगळं गेलं वाहून सनी। तुम्ही कुठे होते रात्री? आम्ही रात्री तिकडे होतो। अच्छा, अपघातात पाणी आलं। अच्छा, मग काय करायचं? मग आम्ही किती वाजता झालं रात्री? ते 3 वाजता झालं। अच्छा, बरं झालं ते झोपमधून उठून सनी आम्ही पोहून गेलो। हां हां, बरं बरं। आणि काय नेमकं नुकसान झालं तुमचं आता? नेमन मग काठ, बिड्या, धान्य, 2-3 पोते, 2-2.5 पोते धान्य सगळं आलं, काहीच राहिलं नाही घरमध्ये। अच्छा, पुरा असं ना असं पडेल, काय करायचं आम्ही? आजूबी पाणी खिऊ राहिलं घरमध्ये। तर अशा पद्धतीने पुराचं पाणी जे आहे नाल्याचं या घरामध्ये अद्यापपर्यंत साचून आहे। काय करायचं नेमकं आता? राहायचं कसं, कुठे राहायचं, खायचं काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतायत। तर दुसरीकडे या घरामधलं साहित्य असेल, संपूर्ण जे आहे धनधान्य असेल, पैसे असतील, इतर सर्व संसारिक वस्तू ज्या आहेत या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत आणि मोठं नुकसान या परिसरात झालेलं आहे। आपण काही जे नागरिक आहे या परिसरातले त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। काय नुकसान झालं आहे आजी? समजा वाहून गेलं, अन्न धान्य, भांडे कोंडे घर फोडून गेलं, बिता। आता राहायची व्यवस्था कशी आहे आता? आता कसं काय करा मग? राहायचं खायचं काय? कुठे राहायचं आम्ही ना? नादान बच्चे। किती वाजता झालं रात्री? रात्री किती वाजाले? 3 वाजाले आलं ते। तुम्ही कुठे होते तेव्हा? घरीच होतो आम्ही। झोपेमधून उठून पळालो। मग काय मागणी तुमच्या? हा, मागणी काय आता? आता माग तुम्ही समजा भाऊ, आता काय देत्या काय नाही तर मागणी खायला आजी काय झालंय? समजा दाया समजा वाहून गेलं, काही जायला नाही, धान्य धुन्य समजा गेलं भाऊ। सांगतो मी ना, समजा वाहून गेलं, भांडे गुंडे 4 वाजता पडीत पाणी बिनी। किती पाणी होते या परिसरात? कंबर पडीत पाणी होते। अच्छा, घरामध्ये काही शिल्लक राहिलंय का आता? काहीच नाही, भांडे गुंडे सगळं वाहून गेले आमच्यावर। कोणी येऊन गेले का पाणी करायला? नाही, कोणीच नाही। काय मदतीची मागणी तुमच्या आता? खायचं तर रहने को घर नहीं, सोने को बिस्तर नहीं, अशा पद्धतीने परिस्थिती या नाल्याच्या पुराने या ठिकाणी झालेली आहे। प्रचंड नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। अनेक घरांची पडझड झालेली आहे। राहायचं कुठे आणि खायचं काय, असाच प्रश्न या ठिकाणचे नुकसानग्रस्त नागरिक व्यक्त करत असून तातडीने नुकसान भरपाई, पंचनामे ही प्रक्रिया करावी आणि भरघोस अशी मदत द्यावी, अशीच मागणी या ठिकाणी या रहिवासी नागरिकांच्या वतीने केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।